श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या 5 मे वार मंगळवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी. कारण की संकष्टी चतुर्थीचा उपवास चंद्रोदय आणि उदय तिथीच्या आधारावर केला जात असतो. त्यामुळे मंगळवारी म्हणजेच 5 मे रोजी चतुर्थी तिथी चंद्रोदयाच्या वेळी असेल, म्हणून उपवास मंगळवारी 5 मे रोजी केला जाईल. या दिवशी चंद्रोदय जो आहे तर तो रात्री 10:31 होणार आहे. आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे. त्यानंतर हे व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. मंगळवारी चतुर्थी आली की अंगारक योग जो आहे तर तो जुळून येत असतो. त्याचबरोबर अंगारक म्हणजे मंगळ ग्रह जो निखाऱ्यासारखा लाल भडक दिसतो. त्याने भारद्वाज ऋषीकडून गणेश मंत्र घेतला आणि गणरायाची उपासना केली. त्याच्या उपासनेवरती प्रसन्न होऊन बाप्पाने त्याला आशीर्वाद दिला की माझ्या जन्माची तिथी चतुर्थी तिथी होती, म्हणून मंगळवारी येणारी चतुर्थी तुझ्या नावाने अर्थात म्हणजेच अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल. मुद्दल पुराण तसेच गणेश पुराणात याचा संदर्भ आढळून येतो. अमंगळ समजल्या जाणाऱ्या मंगळ ग्रहाला ज्या वरद विनायकाने पावन केले त्या विनायकाने आपलाही उद्धार करावा, याच हेतूने अंगारिका चतुर्थीचा व्रत जे आहे उपवास जो आहे तर तो केला जातो. मंगळ ग्रहाचा संबंध कर्जाशी असतो, त्यामुळे अंगारिका चतुर्थीचं व्रत केल्याने कर्जमुक्ती मिळते. त्याचबरोबर ही चतुर्थी सर्व संकटांचं निवारण करणारी आहे. ज्याच्या कुंडलीत मंगळ दोष आहे त्यांना या व्रतामुळे शांती मिळते. या दिवशी व्रत करणाऱ्या भक्तांच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना देखील पूर्ण होतात. एका चतुर्थीचं व्रत केल्याने आपल्याला ज्या वर्षामध्ये 24 चतुर्थी तिथी येतात, जसं की 12 विनायक चतुर्थी आणि 12 संकष्टी चतुर्थी, तर अशा 24 संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते आपल्याला लाभत असतं. धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय अत्यंत खूप खास आणि तितका शुभ महत्वाचा असल्यामुळे या दिवशी घरामध्ये काही सेवा आणि उपाय देखील केल्या जातात. म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरी देखील चालेल, परंतु आपल्याला मसूर डाळीचा अतिशय अत्यंत प्रभावशाली असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्यामुळे फक्त 24 तासामध्ये आपल्या घरामध्ये पैसा यायला सुरुवात होईल, ज्यामुळे मोठ्यात मोठ्या कर्जापासून आपल्याला नक्कीच मुक्तता मिळेल. पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात भगवान श्री गणेशांच्या कृपेने ती नक्कीच पूर्ण होईल. आता आपल्याला हा मसूर डाळीचा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे, कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्समध्ये ओम श्री विघ्नहर्ताय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा, जेणेकरून आपला तेवढाच गणपती बाप्पांचं नामस्मरण होईल, मंत्र जप होईल. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आपल्याला आता उद्याच्या दिवशी म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्हाला जर शक्य असेल ब्रह्ममुहूर्तावरती उठणं तर नक्कीच उठा. यानंतर आपल्याला आपले घरामध्ये जे काय पारोसं आहे तर ते आपल्याला काढून घ्यायचं आहे, झाडलोट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल, थोडंसं गुलाबजल, चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने स्वच्छ स्नान करायचं आहे. यानंतर लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्रधान परिधान केले तरी देखील चालणार आहे.
त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण त्यानंतर धूप लावून घ्यायचा, कारण की ज्यावेळी आपण कोणतीही सेवा असो किंवा उपाय असो ती अग्निदेवतेच्या साक्षीने करतो ना, तर ती भगवंतापर्यंत नक्कीच पोहोचते आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत तर त्या पूर्ण होतात. म्हणूनच आपल्याला दिवा धूप लावून घ्यायचं आहे. घरामध्ये छानसं मंगलमय वातावरण आपल्याला करायचं आहे. यानंतर आपल्याला एक लोटा भरून पाणी घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला थोडंसं कुंकू टाकायचं आहे, लाल फूल टाकायचं आहे आणि हे जल जे आहे तर हे आपल्याला सूर्यदेवांना अर्पण करायचं आहे. आपल्याला जल अर्पण करत असताना ओम सूर्यदेवाय नमः हा मंत्र जप करायचा आहे किंवा ओम आदित्याय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. आता जर तुमच्याकडे गणपती बाप्पांचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पुसून काढा. मूर्ती असेल तर मूर्ती तुम्हाला तामणामध्ये ठेवायची. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. सगळ्यात अगोदर आपल्याला स्वच्छ जल अर्पण करायचं म्हणजे अभिषेक करायचा. यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा. परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा. मूर्ती स्वच्छ आपल्याला पुसून कोरडी करून घ्यायची आहे. देवघरामध्ये 2 विड्याची पानं ठेवायची किंवा मग थोड्याशा अक्षदा ठेवायच्या किंवा मग तुम्ही जास्वंदीचं फूल खाली ठेवा. त्यामध्ये गणपती बाप्पांना विराजमान करा. यानंतर गणपती बाप्पांना छानसं आपल्याला हळदी कुंकू जे आहे तर ते लावायचं आहे, कारण की पुरुष देवतेमध्ये गणपती बाप्पाच असे आहेत की त्यांना हळदी कुंकू जे आहे तर ते लावलं जातं आणि त्यांच्या आवडीचं देखील मानलं जातं. यानंतर आपण जे काही गणपती बाप्पांचा अभिषेक केलेला आहे तर ते अभिषेकाचं तीर्थ जे आहे तर ते घरामध्ये सर्वांना द्यायचं आहे. खास करून मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे. यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा लाल जास्वंदीचं फूल अर्पण करा. 21 दुर्वांची जुडी अर्पण करा. यानंतर मोदकाचा नैवेद्य अर्पण करा किंवा पेढ्याचा नैवेद्य अर्पण करा किंवा मग गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तुम्ही प्रसाद म्हणून ठेवू शकता. यानंतर धूप दीप अगरबत्ती दाखवून आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या मुलांकडनं आपल्याला सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या आहेत. मुलांच्या हाताने आपल्याला 21 दुर्वांची जुडी जी आहे तर ती गणपती बाप्पांना अर्पण करायला सांगायची आहे. लाल रंगाचं जास्वंदीचं फूल अर्पण करायला सांगायचं आहे. यानंतर मुलांकडनं आपल्याला 108 वेळा ओम गणपतये नमः या मंत्राचा जप करायला सांगायचा आहे मुलांना. किंवा मग तुम्ही गणपती अथर्व शीर्षम जे आहे तर ते सुद्धा त्यांच्याकडनं पठण करून घ्यायचं आहे. आता मुलं जर लहान असतील तर तुम्ही म्हणा, त्यांनी श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं विधीपूर्वक आरती करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की आपल्या हातून जर काही कळत न कळतपणे चुका झाल्या असतील तर त्याची आम्हाला क्षमा करा, अशी आपल्याला प्रार्थना करायची. संकष्टी चतुर्थीचा उपवास रात्री चंद्रदर्शन करून सोडला जातो. आपल्याला चंद्रदेवाची पूजा करायची आहे. चंद्रदेवांना जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला व्रत जे आहे तर ते सोडायचं आहे. अशा रीतीने आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची. आता हा उपाय आपल्याला कधी करायचा बघा. अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही हा जो उपाय आहे ना तर तो करू शकता. आता हा संपूर्ण उपाय आपण देवघरासमोर बसूनच करणार आहोत. हा उपाय करण्याकरता आपल्याला एक स्टीलची प्लेट किंवा वाटी जी आहे तर ती घ्यायची आहे. वाटी भरून तुम्हाला मसूरची डाळ जी आहे तर ती घ्यायची आहे. ती व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. किडलेली किंवा जाळं लागलेली घेऊ नका किंवा छिद्र पडलेली घेऊ नका. चांगली डाळ आपल्याला घ्यायची आहे मसूरची, एक वाटी भरून. त्यामध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं. कुंकवामध्ये थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं. त्याचा गंध तयार करून घ्यायचा. आता या कुंकवाच्या सहाय्याने आपण जी कोणती मोठी स्टीलची प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला एक त्रिकोण जो आहे तर तो काढून घ्यायचा आहे. या त्रिकोणामध्ये आपल्याला ही जी वाटी आहे मसूर डाळीची तर ती त्यावरती पूर्णपणे भरून घ्यायची. आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर ठेवायची. देवघरामध्ये बसण्यासाठी आसन घेऊन बसायचं आहे. जमिनीवरती बसून कधीही आपल्याला पूजा करायची नाही. आपल्याला यानंतर काही सेवा सुद्धा करायची आहे.
यानंतर आपल्याला 11 वेळा गणपती अथर्व शीर्षम पठण करायचं आहे. ज्यांना 11 वेळा पठण करणं शक्य नाहीये त्यांनी किमान 3 वेळा तरी करण्याचा प्रयत्न करा. आपण गणपती अथर्व शीर्षम पठण करणार आहोत त्यावेळी आपल्याला आवर्जून आपल्या मुलांना बाजूला बसायला सांगायचं आहे आणि त्यांना श्रवण करायला सांगायचं आहे. कारण की आपण ज्यावेळी अशा सेवा करतो तर त्याचा लाभ जो आहे शीघ्र फळ जे म्हणतो ना आपण, तर ते आपल्या मुलांना देखील मिळत असतं. आता तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल कारण की त्यामध्ये शब्द संस्कृत असल्यामुळे ते काहींना उच्चार त्याचा नीट येत नाहीये किंवा वाचता येत नाही, मग अशा वेळी तुम्ही युट्यूबला मोबाईलवरती लावून द्या. शांतपणे आसनावरती मांडी घालून दोन्ही हात जोडून बसा आणि फक्त श्रवण केलं तरी देखील चालणार आहे. 11 वेळा आपल्याला गणपती अथर्व शीर्षम पठण करून झाल्यानंतर शेवटी आपल्याला फक्त 1 वेळा फलश्रुती जी आहे ना तर ती पठण करायची आहे. कारण की आपण ज्यावेळी फलश्रुती पठण करतो ना त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते आपल्याला लवकरात लवकर मिळत असतं असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपल्याला फलश्रुती म्हणणं गरजेचं आहे. आपल्याला 11 वेळा गणेश स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. त्याचप्रमाणे 1 वेळा आपल्याला गणपती बाप्पांचं ऋणमुक्त स्तोत्राचं पठण सुद्धा करायचं आहे. या तिन्ही अतिशय अतिउच्च कोटीच्या सेवा आहेत. ह्या सेवा केल्यामुळे फारच लवकर आपल्यावरती गणपती बाप्पा हे प्रसन्न होतात. आता या सेवा करून झाल्यावरती आपल्याला दोन्ही हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनामध्ये असणारी जी काही संकट, दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे, विघ्न आहे, दोष आहेत तर ते दूर होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना करायची आहे. आपली एखादी कठीणातील कठीण इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची. यानंतर संपूर्ण दिवसभर रात्रभर ही मसूर डाळीची जी प्लेट आहे तर ती आपल्याला देवघरामध्ये तशी ठेवून द्यायची आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं म्हणजे बुधवारला स्नान वगैरे आपल्याला करून घ्यायचं, देवपूजा करून घ्यायची. यानंतर ही मसूर डाळीची जी काही प्लेट आहे ना तर ती आपल्याला तिथून उचलून घ्यायची. आपल्याला जवळपास जिथे कुठे गाय असेल तर गायीकडे जायचं आहे, गायीजवळ, किंवा मग तुमच्या दारावरती गाय येत असेल तर तुम्हाला ती गायीजवळ जायचं. तुमच्या घरी गाय असेल तरी सुद्धा चालणार आहे. आणि ही जी डाळ आहे मसूर डाळ तर ती तुम्हाला एखाद्या गोशाळेत जाऊन म्हणा किंवा घरी असेल त्या गाईला तुम्हाला खाऊ घालायची आहे. आता सही कशा पद्धतीने खाऊ घालायची तर सर्वप्रथम तुम्हाला गाईच्या पायावरती पाणी टाकायचं आहे, गाईला हळदी कुंकू लावायचं आहे. त्यानंतर तुम्हाला त्या मसूर डाळीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आणि ही मसूर डाळ जी आहे तर ती गाईला खाऊ घालायची आहे. कारण की मसूर डाळ आणि गुळ खायला दिल्यामुळे आपल्याला ग्रह दोषापासून मुक्तता मिळते आणि आपले राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून मुक्तता मिळते. त्याचबरोबर मोठ्या कर्जापासून सुद्धा आपल्याला मुक्ती मिळते आणि नवीन मार्ग आपल्याला सापडू लागतात. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला पाणी पाजायचं आहे. गाईभोवती आपल्याला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. गाईला 11 प्रदक्षिणा करणं शक्य नसेल तर मग किमान 5 करा, 1 करा. गाईचा जिथे उंचवटा असतो तिथे तुम्ही हात ठेवायचा आहे आपला उजवा आणि आपल्या मनातली इच्छा परत एकदा व्यक्त करायची आहे. प्रदक्षिणा करत असताना आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या षडाक्षर मंत्राचा जप करायचा आहे आणि 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे, धूळ जी आहे तर ती उचलायची आहे आणि आपल्या कपाळावरती बरोबर मध्यभागी आपल्याला त्या मातीचा टिका लावायचा आहे. कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसेच तिच्या चरणाखालची धूळ जी आहे, माती जी आहे तर ती आपल्या मस्तकावरती लावतो तर त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्य जे आहे तर ते मिळत असतं. आता जर गाय तुम्हाला स्पर्श करून देत नसेल तर मग आवर्जून आपल्याला गाईच्या पाठीवरती हात फिरवायचा आणि आपल्या मनातली जी काय इच्छा असेल तर ती तुम्हाला व्यक्त करायची आहे. तर अशा छोट्याशा साध्या पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. उद्याचा दिवस इतका पवित्र आणि इतका प्रभावी असणार आहे. त्याचबरोबर दिवसभर आपल्याला
कुणाशी भांडण करायचं नाही, कुणाची चाडी चुकली करायची नाही. आपल्याला फक्त आणि फक्त गणपती बाप्पांचं ध्यान करायचं आहे, स्मरण करायचं आहे. कारण की आपण म्हणतो ना, आता तुम्हाला वेळ नसेल, जसं की तुम्ही वर्किंग असाल तर तुम्ही काम करत असताना आपण म्हणतो ना, हाती काम मुखी राम, तसं आपल्याला करायचं आहे. ज्यांना ह्या सर्व सेवा करणं होत नाहीये, देवघरासमोर बसणं शक्य नाही किंवा सेवा करणं शक्य नाहीये, कारण की आजकाल महागाई इतकी वाढलेली आहे आणि सोबतच जबाबदाऱ्या खूप वाढलेल्या आहेत. आपण सर्वच जसं की सर्वच जण आपण कष्टाच्या मागे लागलेलो आहोत, पैशाच्या मागे लागलेलो आहोत, कारण की महागाईच तितकी वाढलेली आहे, जबाबदाऱ्यांचं ओझंच तितकं आपल्यावरती पडलेलं आहे. म्हणून आपल्या कष्टाला, मेहनतीला कुठेतरी आपल्या नशिबाची साथ मिळावी, आपल्या घरामध्ये भरभराटी यावी, म्हणून आपल्याला हे छोटे मोठे उपाय जे आहेत ना, तर ते अशा प्रभावी तिथीवरती केले ना, तर खरोखर सांगते नक्कीच आपल्या जीवनामध्ये बदल जे आहेत तर ते हळूहळू का होईना होत जातात. एकदम कुणालाही फरक पडत नाही, परंतु आपलं आयुष्य जे आहे तर ते खरोखर बदलत जातं. फक्त इतकंच तळमळीने सांगेल की विश्वास ठेवून उपाय करा, नक्की तुमच्या जीवनामध्ये ही सुख येईल. कारण याआधी मीही तुमच्यासारखीच खूप दुःखी होते, खूप काही अडचणी मीही सोसल्या आहे, परंतु ज्या वेळेपासून मी देवांवरती विश्वास ठेवलाय, जेव्हापासून मी ह्या छोट्या मोठ्या सेवा उपाय करायला लागली, तेव्हापासून माझ्याही जीवनामध्ये खरोखर भरपूर जे दिवस चांगले आहेत तर ते माझ्या आयुष्यामध्ये यायला सुरुवात झाली. आणि खरोखर जशी गणपती बाप्पांनी स्वामींनी माझ्यावरती कृपा केली, तशी सर्व माझ्या यूट्यूब परिवारावरती कृपा करावी आणि गणपती बाप्पांनी खरोखर त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या गणपती बाप्पांनी खरोखर दूर कराव्या, हीच गणपती बाप्पांच्या चरणी कळकळीने आणि तळमळीने प्रार्थना करते. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.